जर तुम्ही आपल्या घरात झोपलाय आणि गेली व्यक्ती तुमच्या घराच्या बाहेर येऊन तुम्हाला आवाज देत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, स्टोरी सुरू करण्याआधी अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हंटेड गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता वळूया या स्टोरीकडे. ही घटना पुण्यामध्ये घडली होती. पुण्यामध्ये जे शिवाजीनगर स्टेशन आहे तिथं एका दीपक नावाच्या रिक्षा ड्रायव्हर बरोबर घडली होती. मित्रांनो, दीपक हा राहणारा पुण्यातलाच. दीपक हा स्टेशनवर, शिवाजीनगर स्टेशनवर नाईटला रिक्षावर जायचा, नाईट शिफ्ट करायचा. मित्रांनो, दीपक हा रेग्युलर दारू पिणारा, व्यसनी आणि वाईट नाद असलेला मुलगा होता. त्याचं वय 27 ते 28 होतं. मित्रांनो, ह्याला अतिशय बायकांचा नाद होता. दारू, बाई हे त्याला खूप म्हणजे खूप जवळचं होतं. त्याला खूप नाद होता त्या गोष्टीचा. मित्रांनो, एकदा दीपक असाच रात्रीच्या वेळी शिवाजीनगर स्टेशनच्या बाहेर रिक्षा पॅसेंजरसाठी थांबला होता. तर त्याला खूप वेळ झाला होता, रात्रीचे 1-1:30 वाजले होते. तर त्याला आहे ना एक बाई तिथनं जाताना दिसली. जे बिगारी काम करतात तशी बाई होती ती बाई एवढ्या रात्री तिथं काय करते म्हणून दीपकला, आता बाईचा नाद होता तो त्याच दृष्टिकोनातनं विचार करायचा. आणि एवढ्या रात्री ही बाई बिगारी काम करणारी वाटते. त्यांनी तिला डायरेक्ट गेला आणि तिला विचारलं, काय एवढ्या रात्री काय इकडं? ना बोले, साहेब माझं नवरा दारू पितो आणि कसं आहे, मला काम नुसतं मी काम करते. मला आता माझं नवीनच लग्न झालं, माझ्या लग्नाला 1.5-2 वर्ष झालेत आणि माझे जे घरचे आहेत ते सगळे गावाकडे आहेत. माझ्याकडे 1 रुपया नाहीये. आता रात्रभर मी इथंच 2-3 दिवस झाले इथंच झोपते. माझ्या नवऱ्याने खूप त्या दिवशी मला मारलं, त्यामुळे मी इथंच झोपते आणि काय भेटेल ते खाते. आता दीपकला तिचं ऐकून त्याला तर शिकारच भेटली. तो तर त्याच माइंडसेट मध्ये होता की आपल्याला कोणतरी असं भेटावं. तर त्यांनी काय केलं, तिला आहे ना गोड बोलायला सुरुवात केली. तो तिला म्हणाला की एवढा असा कसा काय तुमचा नवरा, एवढं कळत नाही, एवढी सुंदर बाई. ती बाई अशी काळी सावळीच होती पण नाका तोंडात एकदम सरळ होती. तो तिला गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवायला बघत होता. आता त्या बाईला पण गावाला जायला पैसे नव्हते, तिला कुणाचा तरी आधार पाहिजे होता. त्या बाईनी पण आता त्याच्याशी नीट बोलायला सुरुवात केली. दीपकनी तिला रिक्षात बसवलं, तिथंच रात्रीच्या वेळी तिला पाणी, काय नाश्ता वगैरे चारला. आता दीपकनी तिला एवढी स्वप्न दाखवली थोड्या वेळात की मी तुमच्याकडे बघून खूप हे झालोय, मला तुम्ही खूप आवडला, माझं लग्न नाही झालेलं, मी तुमच्याशी लग्न करल, मला तुमच्याशी नाही का लग्नच करायचंय, तुम्ही फक्त होकार द्या वगैरे असं काय तिला बोलला. आता ती बाई पण बिचारी गरीबच होती. तिला पण आता ते दीपकचं बोलणं एकदम मनात लागलं, कारण की ती पण आधारच शोधत होती स्वतःसाठी. आता दीपकनी गोड बोलून तिला आहे ना जाळ्यात अडकवलं आणि त्याच दिवशी रात्री तिला एका ठिकाणी नेलं आणि तिच्या बरोबर शारीरिक संबंध केला. आता हा संबंध झाल्यानंतर त्यांनी त्या बाईला एक प्रॉमिस केला की काही होऊ दे, मी तुझ्याशी लग्न करेल, पण आता सध्या तू इथेच राहा, मी तुझं एक सोय करतो, तुला माझी ओळख आहे स्टेशन मध्ये, तिथे एका ठिकाणी जाऊन तू झोपू शकतीस असं सांगितलं. आता ती बाई पण म्हणाली ठीक आहे, कुठं नाही तर रोडला झोपण्यापेक्षा कोणतरी आपल्याला नाही का आधार भेटतोय. पण ती बाई त्याला म्हणाली की तू नक्की मला सोडणार नाही ना, मी तुझ्यासाठी आता सगळं दिलंय तुला, तू मला सोडणार नाही ना? दीपक म्हणाल नाही. आता त्या बाईला त्यांनी तिथं सोडलं, जिथं एक छोट्या मोठ्या बुर्जीच्या गाड्या लागतात त्या तिथंच कुठेतरी त्यांनी तिला झोपायला चान्स दिला. आता दीपक पाठ झाली निघाला. आता दीपक मनातनं भरपूर खुश होता की आता आपली सोय रोजची झाली, काय आपल्याला आता रोज फुकटमध्ये भेटणार आहे. आणि त्या बाईचं काय, रोडवरची बाई आली तर जास्तीत जास्त बोलायला लागली तर हाकलून देऊ, असं दीपकचं माइंडसेट होतं. आता दीपक रोज रात्री जायचा दारू पिऊन तिच्याकडे, तिला झोपायचं, तिच्याबरोबर शरीर संबंध करायचा. असं 15 दिवस चाललं.
आता काय व्हायला लागलं की दीपकला आहे ना आजूबाजूचे त्याचे जे रिक्षा ड्रायव्हर त्याच्यासारखे मित्र होते ते पण त्याला म्हणायला लागले, त्यांना पण कळलं, पण त्याला बोलायला लागले की यार कोण आहे हे, आम्हाला पण पाहिजे हे ते. आता दीपक काय म्हणाला, अरे काय पाहिजे चला मी देतो. त्यांनी आता दीपकला दारू वगैरे पाजली, दीपक खूप झाला, त्यांनी आता दारू वगैरे दीपकला पाजली. आता दीपक पण नाही का, दीपकची थोडीच लागण्याची बायको होती आणि तो कुठं तिचे सिरियस होता, तो पण बोलला जावा तिथं आहे बिंदास करा इथे. आता हे 4-5 जण तिथं गेले, रात्रीची वेळ होती 1:30-2:30ची, हे गेले. आता त्या बाईवर आहे ना बळजबरी करायला लागले, दीपकचं नाव घेऊ, आम्हाला त्यांनीच पाठवलंय, दे नाही तर बघ हे ते. आता ती बाई जरी गरीब होती तरी तिचा नकार होता, त्या गोष्टीला तिचा नकार होता, त्यामुळे ती बाई तिथनं पळाली. आता दीपक जो होता तो यांनी मित्रांनी दारू पाजली होती, रिक्षामध्ये झोपून गेला होता आणि तो तिथं नव्हता स्टेशनच्या इथं, तो दुसरीकडेच कुठेतरी रिक्षा लावून झोपला होता. आता ती बाई त्या 4 जणांपासून पळत रोडला निघाली आणि त्या बाईला ती कशी नेली, काय झालं हे कुणालाच कळलं नाही, किंवा ती कुठं गेली हे कुणालाच कळलं नाही. आता दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी दीपक नेहमीप्रमाणे आला, रात्री त्या बाईच्या जिथे त्याला जागा दिली तिथं गेला, बघतो तर ती बाई नाही. आता त्यांनी त्याच्या मित्रांना विचारलं, अरे काय झालं, रात्री गेलं का नाही तुम्ही, कुठे गेले, ती बाई कुठे आहे. तर ते मित्र म्हणाले की आम्ही गेलतो पण ती पळाली आम्हाला नाही बोलून, मग ती कुठे गेली. आता हे कुणालाच कळलं नाही. मग दीपकला वाटलं गेली असेल ती गावाला बिवाला निघून, पण त्याच्या मनात आलं की हिला तर आपण 1 रुपया नाही दिला, पैसे नव्हते याकडे, गेली कशी. काय नाही, आता हे जे ते दीपक वगैरे त्याचे मित्र होते हे सगळे आता नॉर्मल झाले की गेली, जाऊ दे चल. त्याच्या 2 दिवसानंतर दीपकला कुणीतरी सांगितलं की यार तुझ्या बरोबर ती त्या दिवशी बाई होती बघ स्टेशन पशी, अरे ती बाईराव मेली. दीपकला हे ऐकून शॉकच बसला. तो बोलला कुठं, काय बोलले आम्ही पाहिलं तिला, नाही का डेड बॉडी घेऊन चालले होते पोलिस, रोडलाच पलटी होती वगैरे. आता दीपकला हे कळून चुकलं की जाऊ दे मरू दे, मेली तिच्या आईला, आपल्याला कुठं काय सिरियस होतो, आपण सोडून दिलं त्याने. त्या घटनेनंतर बरोबर 1 महिन्यानंतर दीपक हा एक दिवशी असाच रात्री घरी झोपला होता, रात्रीची वेळ होती, त्या दिवशी तो रिक्षावर गेला नव्हता. त्या दिवशी तो काहीतरी कामानिमित्त त्याला रिक्षावर जायला नाही जमलं, तो घरी झोपला होता. तर आता त्याला आहे ना त्याच्या घराच्या बाहेर, त्याचं घर जे होतं असं बिल्डिंग मध्ये होतं आणि बिल्डिंगच्या पार्किंग मधनं त्याच बाईचा आवाज येत होता आणि ती बाई दीपक ये ना खाली, मी आहे रे इथं, असा आवाज येत होता. ते ऐकून दीपक खूप घाबरला, त्याला कळणच काय नाही तीच बाई आहे का नाही. मग त्यांनी काय केलं, खिडकीतनं बघतो तर खाली कोण नाही. आता दीपक खूप घाबरला होता, त्यांनी त्याच्या घरच्यांना उठवलं, बोले असं आहे, तुम्हाला आवाज येतोय का. ते बोलले आम्हाला तर कोणाचा आवाज नाही आला. आता असंच रोज घडायला लागलं. आता हे रोज असं चाललं होतं जवळजवळ 15 ते 20 दिवस. आता दीपक आहे ना 15 दिवस रिक्षावर जरी गेला, 15 दिवस म्हणजे ज्या दिवशी घडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी नाईटला रिक्षावर जरी गेला तरी त्याला सतत असं वाटायचं की रिक्षामध्ये कोणतरी मागं बसलंय आणि त्याला त्याच बाईची चावल पडायची. त्यामुळे दीपक आता भीतीपोटी ना रिक्षावर पण जायचा बंद झाला, तो घरातच झोपायचा. आता दीपकचा काम धंदा बंद होता पूर्णपणे, तो दिवसभर त्याच विचारात तो एकदम त्या विचारामध्ये एकदम डिप्रेशन मध्ये गेला होता. हे बघून त्याच्या घरच्यांनी त्याला विचारलं का तू जात का नाही. मग त्यांनी जे काय केलं, जे आहे ते सगळं खरं सांगितलं. आता ते ऐकून त्याच्या घरचे दीपकवर खूप नाराज झाले, म्हणजे त्यांना वाटलं पण नव्हतं की आपलं पोरगा असं करू शकतो. तरी पण आता मुलगा आहे शेवटी म्हणून त्याच्या घरच्यांनी काय केलं, त्याला एका माणसाकडे नेला, त्या माणसाला दाखवलं, जो माणूस देवाचं वगैरे तांत्रिक असतात तसा होता, त्याला दाखवलं. त्या माणसाने बघून सांगितलं की बाबा असं झालं ना, तर ती बाई ह्याच्या मागं लागली, कारण की ह्यांनी तिला काहीतरी लग्नाचं वगैरे वचन दिलं होतं. ती बाई अगोदरपासून दुःखी होती, त्यामुळे ती बाई ह्याच्या मागं लागली आणि ह्याच्यावर एकच इलाज आहे की ह्याला काहीतरी विधी करायला लागल. आता घरचे बोलले करा, याला मोकळं करा. ती बाई एवढी कट्टर होती की एवढा विधी करूनही ती रोज तशी त्या तिथं
त्याच्या घरापाशी आवाज द्यायची. मित्रांनो, त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर दीपक असा खंगून गेला होता, म्हणजे पूर्ण वाळका झाला होता. काय खायचं नाही, काय नाही, सतत आपल्या धुंकीमध्ये. मित्रांनो, त्याचं मरण त्याच्यातच झालं. दीपक आजारी पडून खंगून मेला. मित्रांनो, ही घटना जी आम्हाला पाठवली आहे, ही घटना दीपकच्याच बाजूला जे राहतात, जे दीपकचे मित्रच होते, म्हणजे त्या माणसाचं नाव प्रवीण आहे. प्रवीण त्याच्याच बाजूला राहायचा, पण तो दीपकचा मित्र होता आणि त्याच्या समोर हे सगळं घडलं होतं. मित्रांनो, असं म्हणतात की आपल्याला जे जमत नाही ते कुणाला वचन देऊ नका. आपल्याला कसं भोगावं लागल ते आपल्याला सांगता येणार नाही. मित्रांनो, आपल्याला जे जमत नाही त्याचं वचन कोणाला देऊ नका. जर होत असेल तर हा बोला, नाही तर सरळ नाही बोला, पण एखाद्याचा मजबुरीचा फायदा घेऊ नका. दीपक बरोबर जे झालं, त्या दीपकनी त्या बाई बरोबर एकदम गोड बोलला, तिला भरोशात घेतली आणि तिचा भरोसा तोडला. त्याच्यामुळं तिचा जो अतृप्त आत्मा होता तो दीपकच्या मागे लागला आणि शेवटी ती बाई त्याला घेऊनच गेली. मित्रांनो, अशाच सत्य, मिस्टिरियस, हंटर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.